राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची शक्यता, 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढची सुनावणी 6 ऑगस्टला. अजितदादांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश. पालिकेच्या अभियंत्यांना मुंबईतल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणं भोवलं. पालिकेच्या 2 अभियंत्यांना नोटिसा, 24 तासामध्ये मुंबईतील खड्डे भरण्याचे आदेश. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींबाबत तपास सुरू. व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा चौकशीला बोलवणार. कल्याणमधील पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक. केडीएमसी कार्यालयामध्ये मडके फोडत अधिकाऱ्यांना दिले गाजर आणि फेअर अँड लव्हली. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या विरोधामध्ये आणि समर्थनासाठी मोर्चे. संभाजी ब्रिगेडनं केली बदलीची मागणी तर ओबीसी संघटनांकडून समर्थन. आता 2 तासात विठुरायाचं पदस्पर्श दर्शन. टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटींचा निधी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. गुढी घालत मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसह धरला फेर. वैष्णवांच्या मेळ्यात एकनाथ शिंदे विठ्ठल भक्तीत तल्लीन. नवी दिल्लीमध्ये आषाढी निमित्तानं मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं दिंडी. नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराजही सहभागी. अनंत अंबानींच्या लग्नामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा अटकेत. गुजरातमधून विरेल शहाला मुंबई पोलिसांनी केली अटक. सिंदखेडा तालुक्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस. भोगावती नदी काठीवरील दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी. वर्ध्यात रात्री बरसला मुसळधार पाऊस. सकाळपासून पावसाची रिपरिप. जोरदार पावसामुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित. गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव. मुलीच्या उपचारासाठी वडिलांचा पुरातून प्रवास. वडिलांनी जीव धोक्यात घालून गाठलं रुग्णालय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये टार्गेट मलेरिया विशेष मोहीम. 722 अतिसंवेदनशील गावांमध्ये आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तैनात.